तुमच्या महाराष्ट्रात जे नियमित कर्ज भरतात शेतकरी त्यांचं काय झालं? काय दिला बाबाजीला ठिल्लू फडणवीस सरकार? महाराष्ट्रातला शेतकरी मरून राहिला ते दिसून राहिलं नाही. जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी त्याचे हाल होऊन राहिले. बायकोला साडी आणत नाही, लेकराला कपडे आणत नाही, पण तुमचं ते घर भरतो, तुमचं पोट भरतो. आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही काय दिला? बाबाजीला ठिल्लो. खरे शेतकरी असाल ना तर हा व्हिडिओ बघा. आत्महत्या करू राहिले का तुमच्याकडले शेतकरी? कमेंट करून सांगा. तुम्ही कोण्या जिल्ह्यातून बोलत आहात, कोण्या गावातून बोलत आहात, कमेंट करून सांगा. आपण आंदोलन करणार आहोत. आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये जो शेतकरी रेग्युलर कर्ज भरतो त्याची कर्जमाफी नाही आणि 50,000ची वाढ दिली फक्त त्या शेतकऱ्याला. आम्हाला 50,000ची वाढ नको, 1 ते 2 लाखापर्यंत वाढ पाहिजे. नसन देत तर जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्याची कर्जमाफी करा, हे माझं मत आहे. तसं तर शेतकऱ्याला कर्ज घ्यायची गरज पडत नाही, पण मालाला भाव देत नाही सरकार. चुत्या नंदन घिसमिरे नंदन. कारण तुम्हाला माहित आहे हे सरकार आलं तेव्हापासून शेतकऱ्याप्रती एवढं निर्दयी झालेलं आहे की बस येऊन जाऊन शेतकऱ्यावर येतं, शेतकऱ्याच्या भरोश्यावर निवडून येतं, पण शेतकऱ्यासाठी काहीच करत नाही. माझं या सरकारला माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही करून का राहिले? आपला विदर्भातला शेतकरी, आपला महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो, तो तोजून तुमचं नियमित कर्ज भरतो आणि त्याच्याकडे तुम्ही काय करता? पाठ फिरवता. आणि जो थकीत असतो त्याचं तुम्ही कर्जमाफी करता. म्हणजे हे सरकार ज्याच्या अंगावर कर्ज आहे त्याचंच माफ केला जाते, पण जो बिचारा कोरा कारा आहे आणि नियमित कर्ज भरतो, घरात कमी खातो, लेकरा बायाला कपडे कमी आणतो, सणाच्या दिवशी कमी खातो, भाजीत तेल कमी होतो, पण तो शेतकरी तुमचं घेतलेलं कर्ज भरतो योग्य तरीनं, योग्य वेळेनं. त्या शेतकऱ्याच्या वाणी, त्या शेतकऱ्याची इकडे तुम्ही काय करता? ढुंगण दाखवता. किती नालायक सरकार असायला पाहिजे, माझं मत आहे. हा जो महाराष्ट्रातला शेतकरी कुजलेला आहे, हा शेतकरी वर्ग आपल्याला दिसूनच राहिला. किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार करा. अरे 2025 मध्ये एवढा आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी, 24 मध्ये सांगू शकत नाही. ढगफुटी झाली, कोणाला पिकं झाले नाही. हो कापूस पिकला नाही, सोयाबीन पिकलं नाही, तूर पिकली नाही. मग विचार करा तुम्ही या सरकार काय करून राहिलं. सरकारचं धोरण एकच आहे फक्त की बिझनेसमॅन जो असन, करोडपती असन, अडाणी असन, अंबानी असन, त्याचीच कर्जमाफी झाली पाहिजे. मी महाराष्ट्रातला लेकरू शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो. काही चुकीचं करतो का? पण काही अडाणचोट लोक म्हणतात तू शेतकऱ्यासाठी आवाज उठू नको, सरकारच्या विरोधात बोलू नको. पण मी का बोलू नये सरकारच्या विरोधात? माझा हा जो संविधानिक हा एक काय आहे, संविधानिक दिलेला मला अधिकार आहे, त्या अधिकाराने मी बोलतो. कारण मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मला कीव येते माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची. हा शेतकरी मागासलेला आहे, त्याची कर्जमाफी जाऊ द्या, त्याच्या मालाला भाव भेटत नाही. अरे शेतकऱ्याचे लेकराचे लग्न होऊन राहिले नाही. विचार करा तुम्ही. अरे शेतकऱ्याचे लेकरं शेती करून राहिले नाही. बाहेर ठिकाणी, बाहेर राज्यामध्ये, बाहेर मुंबईच्या पुण्याच्या ठिकाणी चालले आणि 18,000 15,000 12 घंटे गाठ घासून राहिले तिथं. का लग्न झालं पाहिजे म्हणून. अरे स्वतःच्या शेतकऱ्याचं पोरगं म्हणते बाबा मी शेती करत नाही, माझे लग्न होऊन राहिलं नाही. अरे स्वतः शेतकऱ्याचे लेकरं, शेतकऱ्याच्या पोरी शेतकऱ्याच्या पोरासंग लग्न करायला विचार म्हणजे हे करू राहिले, इन्कार करू राहिले का आम्हाला ह्या पोराशी लग्न नाही करायचं? का अपेक्षा वाढल्या? का शेती करणं चुकीचं आहे का? शेतकरी बनणं चुकीचं आहे काय? ते सांगा मला. का करून राहिला नाही शेतकऱ्याच्या मुली शेतकऱ्याच्या पोराशी लग्न? कारण तिला हे माहित आहे माझा बाप हा रात्री दिवसा राबतो, हाती काय भेटते? बाबाजीचा ठिल्लू. अरे माया बाप माया मायची पोत गाण ठेवतो, ते सुटून येईन का काय येईन काही गॅरंटी नाही राहत. कर्जबाजारी होऊन शेती पेरतो. त्या कारणामुळे मुलीला असं वाटते की माझा बाप एवढं कबाड कष्ट करूनही काही मिळत नाही, तर मी शेतकऱ्याच्या घरात कशाला जाऊ. त्या कारणामुळे आजकालच्या मुलीचा पक्ष अशा वाढलेले आहे की आम्हाला शेतकरी मुलगा नको, आम्हाला नोकरीवाला पाहिजे. तो प्रायव्हेट असलं तरी चालेल, पण त्याचं घर एखाद्या शहरात असलं पाहिजे, पुण्या मुंबईच्या ठिकाणी असलं पाहिजे, पण गावात नको. विचार करायची सरणी आणि विचार करायची योग्यता आताच्या मुलीच्या याच्यामध्ये नाही आहे. का नाही आहे? कारण त्यांना दिसूनच राहिलं त्या पद्धतीचं. काय म्हणणार, सगळ्या मुली नेगेटिव्ह झाल्या शेतकऱ्याच्या प्रती. पण माझं मत एकच आहे, महाराष्ट्राचा शेतकरी हा तरी शेती करतो, पण त्याची मुलं शेती करत नाही. का म्हणतो शेतकरी? कारण त्याला माहित आहे मला भीक मागायची गरज पडत नाही, मला इथं तिथं हात फैलायची गरज पडत नाही, माझ्या मुलाला पडत नाही. पण काय आहे
की जेव्हा मुलाचं वय 30-32 वर्षाचं होतं तेव्हा त्या मुलाच्या बापाच्याकडे बघा एक वेळा, त्याचा बाप थरथरतो आणि म्हणतो की माझ्या घरी माझा मुलगा आहे, 32 वर्षाचा जवान आहे, त्याचं लग्न होऊन राहिलं नाही, माझ्यापाशी शेती असून नसल्यासारखी आहे. मी एखाद्याच्या घरी जातो आणि म्हणतो की माझा मुलगा लग्नाचा आहे, तर काय सांगतो की माझा मुलगा शेती करतो, तर तिथले लोक म्हणतात मला का आम्ही करू शकत नाही तुमच्या मुलाशी आमच्या मुलीचं लग्न. का? कारण आमच्या मुलीला सरकारी नोकरीवाला किंवा एखादा प्रायव्हेट असली तरी चालते, पण त्याचं घर आम्हाला एखाद्या शहरा ठिकाणी पाहिजे आणि त्याची 30 ते 35 हजाराची नोकरी पाहिजे. त्या कारणामुळं सगळा महाराष्ट्रातला शेतकरी आणि त्याची मुलं एकच करून राहिले की बाबा मला शेती करायची नाही, मी एखाद्या ठिकाणी जॉब करायला जातो. विचार करा तुम्ही या गोष्टीचा, ही सोच. एक दिवस असं होणार की महाराष्ट्रातला शेतकरी हा शेती करणं बंद मारणार. मग काय गू खाणार का, दगड खाणार का? हा सरकारला माझा एकच म्हणणं आहे की तुम्ही करून का राहिले. इथला महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा मुलगा हा शेती करून राहिला नाही. का नाही करून राहिला? कारण त्याचं लग्न होऊन राहिलं नाही. आणि इथला महाराष्ट्रातला शेतकरी स्वतः मरून राहिला, फाशी घेऊन राहिला, आत्महत्या करून राहिला. का करून राहिला? कारण कर्ज बाजार डोक्यावर आहे. अरे बायकोची पोत मोडतो तो सोनाराची कडे नेतो, तिथे गॅरंटी नाही का ते सुटून येईन म्हणून. अरे ज्या कीटकनाशकाचे जे औषधं आणतो ते महागली औषधं तो उधार आणतो, त्याचे पैसे जाईल का टायमावर? काही गॅरंटी नाही. कारण जोपर्यंत हे शेतीतलं पीक येत नाही घरात तोपर्यंत हा लावतोच, काही गॅरंटी नाही आहे. मी आतापर्यंत शेतीला खूप फवारे मारले. मी खताचं 24 रुपयाचं खताचं पोतं टाकलं याच्यामध्ये, म्हणजे मी 22 हजाराचं खत टाकलं या 2 एकरामध्ये. आता मला सांगा 20 हजार लावून घेतले म्या, अजून झाडझाडवर भर आहेत. आता याचा वर्त तो विचार करा तुम्ही. अजून माझ्या घरात याचंच आहे, मी विकायचंच आहे. आता घरात येपर्यंत विकेपर्यंत काय गॅरंटी आहे का मला भेटन म्हणून? आता हे पीक तुम्हाला साजरं दिसून राहिलं, पण गॅरंटी आहे का घरात येईन? हे चांगलं पीक मला ही गॅरंटी आहे का घरात येईन? नाही. कारण इथं शेतकरी मागं आहे, शेतकऱ्याची मुलं ह्याच ठिकाणी मागं आहे, यांनी घुटणे टेकवलेले आहे. कारण तुम्ही सगळ्या गोष्टी महाग करून टाकल्या. जे खताचं पोतं पहिले 500 ते 600 रुपयात भेटत होते, 24 रुपयाचं झालं, 1200 रुपयाचं झालं, 1800 रुपयाचं झालं. काय करणार शेतकरी? तर त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि या सरकारच्या विरोधात. तर माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेने एकच सांगायचं आहे, आणि अमरावती जिल्ह्यातील माझ्या जनतेने एकच सांगायचं आहे की लवकरात लवकर आपल्याला आंदोलन करायचं चांदूर बाजारमध्ये. आणि जे नेहमीच कर्ज भरतात शेतकरी त्यांच्यासाठी आंदोलन करायचं आहे. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकच सांगणं आहे, आपण बहुजन समाज पार्टी या माध्यमातून यांच्या ह्या पक्षाच्या द्वारे आपल्याला आंदोलन करायचं आहे. कारण आतापर्यंत तुम्ही बघितले सगळे आले मुखोटे घालून आणि शेतकऱ्याचा वापर करून घेतला, पण आपल्याला यांच्या उरावर हत्ती सोडायचा आहे. आपला बाबासाहेबाचा हत्ती सोडायचा आहे. आणि हत्ती सोडल्याशिवाय हे लोक ताली येणार नाही. कळलं काय? कारण जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत हे जग आहे. शेतकरीच राहिला नाही तर ह्या जगात माणसं राहणार नाही. शेती कोण करतो? शेतकरी करतो. आणि मरून कोण राहिला? शेतकरी मरून राहिला. अरे नासूकला एखादा कंपनी एखादा प्रॉडक्ट तयार करते, तो भाव ठरू शकतो, पण आपला शेतकरी असा आहे की तो भाव ठरू शकत नाही. माझी तूर 20,000 आणि 25,000 निकायची आहेत, मी विकू शकत नाही, मी 6,000 आणि 5,000 देतो. यायचं बी मी 40,000 रुपये क्विंटलची तूर आणतो, वावरात लावतो, आणि मला हे 40,000 रुपये क्विंटलला मला तूर विकायची आहे, तर घेईन का हे सरकार? नाही घेणार. पण मला त्याची 40,000 रुपये क्विंटलची तूर मला घ्यायची आहे पेराला. असं मजूर करतात हे हरामखोर सरकार. त्या कारणामुळे आपल्याला आंदोलन करायचं आहे. आतापर्यंत सगळे लोक नेते आले, फक्त स्वतःचं पोट भरून घेतलं त्यांनी, शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही. आता आपल्याला सरकारला एकच म्हणायचं आहे, जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्याचा गुन्हा का? चुकीचं आहे का नियमित कर्ज भरणं? मग सगळं थकीत राहील तर मग काय होणार अर्थव्यवस्था आपली? सगळी कर्जबाजारी राहणार. म्हणजे आता जर शेतकरी हा कर्ज उचलून कर्जच भरणार नाहीत, तिकुनी बोंबल्या मारता, मग सोंग करायचं नाही. तुम्ही रविवारच्या दिवशी बँका ओपन करून ठेवता मग. अरे नालायकांनो, सुधरा जरा. जे थकीत आहे त्यांची कर्ज माफी केली, जे नियमित कर्ज भरतात त्याचं काय? त्याच्या आधी बाबा जे ठेलू त्याला 50,000चा 50,000 रुपये वाढ दिली. काय होते 50,000? काय होते रे? अरे फवारे होत नाही म्हटलं 50,000. जो वावरातले फवारे होत नाही. शेतकरी दररोजचं जो एका वर्षाचा त्याचा खर्च काढला ना, 1 ते 1.5 लाखापर्यंत त्याचा शेतीचा खर्च आहे. काय होते 50,000? भेंड बाबाच्या ठिल्लो
तर आपल्याला आंदोलन करायचं आहे बहुजन समाज पार्टीच्या या माध्यमातून. कारण कुठलाही पक्ष आपल्याला दिसला सगळा खाऊ खाऊ ढबर करून टाकलं त्यानं आणि शेतकऱ्याचा वापर करून घेतला. आपल्याला आता शेतकऱ्याचा वापर करून घ्यायचा नाही. यांच्या उरावर आपल्याला सरकारच्या उरावर आता हत्ती सोडायचं. आपल्याला जोपर्यंत हत्ती सोडत नाही तोपर्यंत या सरकारला जाग येणार नाही. कळलं का? शेअर करा, व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. जय जवान जय किसान.